नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत जो तुम्हाला खूपच आवडणार आहे। यंदाच्या फराळामध्ये तुम्ही हा पदार्थ ॲड करून बघा, सर्वांना तो खूपच आवडणार आहे। अगदी मस्त असा दिसायला पण आहे आणि खायला तर इतका टेस्टी खुसखुशीत असा लागतो। तर नक्की एकदा बनवून बघा। व्हिडिओ फक्त स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित अशी मिळेल। अगदी क्रिस्पी आणि खुसखुशीत असे हे आपले काजू बनतात। याला तुम्ही खारे शंकरपाळे देखील म्हणू शकता। तुम्हाला तोडून देखील दाखवते। अगदी मस्त खुसखुशीत असे तयार झालेले आहेत। तर बघा तुम्ही इथे किती छान असे बनले आहेत। तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये आपल्या फराळामध्ये हे बनवून बघा। तर चला मग रेसिपी स्टार्ट करू। तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी एका ताटामध्ये 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्यासोबतच आपण यामध्ये गव्हाचं पीठ देखील वापरणार आहोत। तर अर्धा वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे। सर्व प्रमाण हे आपल्याला एकाच वाटीने घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यानंतर मी यामध्ये काळं मीठ देखील घातलेलं आहे, म्हणून आपल्याला थोडंसं साधं मीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे 1 चमचा जिरं घातले आणि 1 चमचा आपण यामध्ये ओवा घालणार आहोत। तर ओवा असा क्रश करून घालायचा आहे, जेणेकरून सर्व स्वाद रेसिपीमध्ये व्यवस्थित असा पसरेल। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते। आता यामध्ये आपण तेल घालणार आहोत। तेल घातल्यामुळे मस्त अशी क्रिस्पी आपली ही रेसिपी बनणार आहे। तुम्ही याऐवजी तूप देखील घालू शकता, परंतु तुपामुळे खुसखुशीत होतात, क्रिस्पी होत नाही। तेलामुळे क्रिस्पी होतात। आता हे तेलही आपल्याला पूर्ण पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। घसा थोडासा खराब होता, तब्येत खराब होती, तरी पण व्हिडिओ टाकायचा होता, त्यामुळे एडिटिंग करत आहे, तर समजून घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। पीठ असं बाइंड झाल्यानंतरच आपल्याला पाणी घालून मळायचं आहे। पीठ जर बाइंड झालं नाही तर आपल्याला यामध्ये थोडंसं तेल अजून घालायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हार्ड असं पीठ मळायचं आहे। जास्त सॉफ्ट पीठ आपल्याला मळायचं नाही, कारण आपण यामध्ये रवा घातलेला होता, तो नंतर फुलतो आणि लाटायला सोपे जात नाही, त्यामुळे अगदी सॉफ्ट असं पीठ मळायचं नाही। आता इथे मी व्यवस्थित असं पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे ते छान असं मुरतं। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं मुरू द्यायचं आहे। इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे। आपण हे बघूया कसं झालेलं आहे। मस्त असं सॉफ्ट आपलं पीठ तयार झालेलं आहे। रवा देखील छान मुरलेला आहे। आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित परत असं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याची रेसिपी आता आपण बनवणार आहोत। खूपच छान ही रेसिपी बनते आणि याचा आकार देणं अगदी सोपं आहे, अजिबात कंटाळा वगैरे येत नाही। आता ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि चाकूने कट करायचे आहे। चाकूने कट केल्यामुळे मस्त अशा रेसिपीला लेयर्स येतात। आता चाकूने याचे इक्वल भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर एवढ्या पिठामध्ये चांगल्या केवढ्या मोठ्या आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या किंवा नमक पारे देखील तुम्ही याला म्हणू शकता। जे पण घरी येतील त्यांना तुम्ही हे दिले तर खूपच आवडणार आहे, त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा। आता याला असं फोल्ड करत करत आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। असेच सर्व आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे ड्राय होऊ नये, त्यामुळे यावर एक कापड घालून ठेवायचं आहे, म्हणजेच आपले गोळे व्यवस्थित असे नरम राहतील। आता इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आणि त्यावर असा कपडा घालून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं पीठ हे ड्राय होणार नाही। आता पुढची प्रोसेस करण्यासाठी एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे। इथे मी साधं तूप घेतले, तुम्ही साजूक तूप देखील घेऊ शकता। आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। हे दोन्ही सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत याला क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तर तयार झाला आहे आपला साठा। यामुळे खूपच छान अशा लेयर येतात। आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याची अगदी छान अशी पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची। अगदी पातळ अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। याचप्रमाणे आपल्याला 3 चपात्या लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशा लेयर येतील। इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे। आता दुसरी देखील चपाती मी लाटून घेणार आहे। इथे दुसरी चपाती लाटून घेतली आणि त्याचप्रमाणे तिसरी देखील चपाती मी लाटून घेणार आहे। अशा आपल्याला पातळ 3 चपात्या अशा लाटून घ्यायच्या आहेत। आता एक चपाती मी यावर घेतलेली आहे, त्यावर आपण जो साठा बनवलेला आहे तो यावर लावून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा जास्त लावायचा नाही, नाहीतर मग लेयर्स तेलात घातल्यानंतर मोकळ्या मोकळ्या होतात
आता हा सर्व ठिकाणी आपल्याला पसरवून द्यायचा आहे, व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व चपातीला व्यवस्थित लागेल। आता इथे मी सर्व असं लावून घेतलेलं आहे। त्यावर आता आपण मैदा घालणार आहोत। थोडासाच मैदा आपल्याला यावर घालायचा आहे आणि दुसरी चपाती यावर ठेवून द्यायची आहे। हीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे आणि 2 लेयर अशा लावून घ्यायच्या आहेत 3 चपात्यांच्या। आता हीच प्रोसेस मी पुन्हा करत आहे। परत साठा लावून घ्यायचा आहे, त्यावर मैदा घालायचा आहे आणि यावर चपाती ठेवून आपल्याला व्यवस्थित अशी परत याची चपाती लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ चपाती लाटायची नाही, थोडीशी जाडसरच लाटायची आहे जेणेकरून आपले मस्त असे काजू तयार होतील। आता मैदा लावून घेतलेला आहे खालून देखील। व्यवस्थित अशी चपाती मी लाटून घेतलेली आहे, थोडीशी जाडसरच लाटायची आहे। आणि आता मी तुम्हाला ट्रिक सांगते काजू कट करण्याची, अगदी सोपी ट्रिक आहे। इथे मी बॉटलचं झाकण घेतलेलं आहे। ते झाकण फक्त आपल्याला मधोमध असं ठेवायचं आहे। स्टार्टिंगला जो शेप येतो तो व्यवस्थित येत नाही, परंतु नंतरचे शेप मस्त असे येतात। अर्ध्यावरच आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि फक्त प्रेस करून असं हे काजू काढून घ्यायचे। अगदी छान असे काजू आपले तयार होतात। सर्व काजू आपल्याला याचप्रमाणे काढून घ्यायचे आहेत। आपल्याला मिडलपासून स्टार्ट करायचं आहे जेणेकरून शेप अगदी व्यवस्थित येईल। पूर्ण ही लाईन कंप्लीट करायची आहे, मगच दुसरी लाईन आपल्याला सुरू करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असे आपले शेप तयार होत आहे काजूचा। अगदी खायला टेस्टी लागतात आणि मस्त खुसखुशीत होतात। तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडणार आहे, तर नक्की या दिवाळीला तुम्ही हे बनवून बघा, सर्वांना खूप आवडेल। आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। अजिबात चिपकत वगैरे नाही, तेलात घातल्यानंतर बरोबर असे मोकळे मोकळे होतात। आता ही लाईन पूर्ण आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि मग दुसरी लाईन स्टार्ट करायची आहे। हे काजू बनवायला अगदी सोपे आहे, कंटाळा देखील येत नाही। आपण कुणालाही हे काम करायला सांगितलं तरी कंटाळा न करता सर्वजण करतील। आता एक लाईन कंप्लीट झालेली आहे। दुसरी लाईन स्टार्ट करताना आपल्याला थोडासा गॅप ठेवायचा आहे, तरच आपला शेप चांगला येणार आहे। थोडासा गॅप ठेवून अर्धवट झाकण असं ठेवायचं आहे आणि काजूचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे। याचप्रमाणे मी सर्व काजू तयार करून घेतलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त असे काजू आपले तयार आहे। आता कढईमध्ये तेल घालायचे। तेल छान मस्त गरम झालं की यामध्ये आपण हे जे बनवलेले काजू आहे ते तळून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की गॅस मीडियम करायचा आहे आणि झाऱ्यावर असे ठेवून आपल्याला हे काजू छान असे तळून घ्यायचे। मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे, झाऱ्याने असे फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व असे मोकळे होतील। तुम्ही इथे बघू शकता अगदी असं वाटते की काजूच आपण तळत आहोत। याला थोडासा असा कलर आला तर लगेच काढून घ्यायचा आहे, कारण याची तळण्याची प्रोसेस काढल्यानंतरही थोडा वेळ चालूच असते, त्यामुळे कलर खूपच डार्क येतो। तसा थोडासा कलर आला की आपण काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असे आपले काजू तयार झालेले आहेत। हे खायला खूपच छान लागतात, तर येत्या दिवाळीला नक्की बनवून बघा। आता यामध्ये मी थोडंसं कस्तुरी मेथी घातलेली आहे। कस्तुरी मेथी घातल्यामुळे खूपच छान लागतात, पण सर्वांकडेच ती अवेलेबल नसते, म्हणून मी अगोदर साधे असे बनवून दाखवले। आता यामध्ये कस्तुरी मेथी घातलेली आहे, ते देखील आपल्याला असे कट करून घ्यायचे। याच्या एकसारख्या अशा चपात्या बनवून घ्यायच्या आहे आणि आपण जे अगोदर प्रोसेस केली तीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे। म्हणजे साठा लावून घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला मैदा भुरळायचा आहे आणि एकावर एक अशा 2 लेयर तयार करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसे झाले आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। आता याचप्रमाणे मी सर्व काजू पुन्हा तयार करून घेणार आहेत। खूपच छान ही रेसिपी आहे। आता इथे मी दुसरं झाकण घेतलेलं आहे, जे असं पत्र्याचं झाकण येतं त्याच्याने खूपच लवकर होतात, कारण त्याला धार असते, म्हणून आता मी असं झाकण घेतलेलं आहे। तुम्ही प्लॅस्टिकच्या याने केलं तरी चालेल, परंतु याच्याने पटकन असे आपले काजू तयार होतात। फक्त थोडंसं मोठं असं झाकण घ्यायचं आहे। आता हे देखील आपले तयार झाले आहेत, परत आपण तळून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत, मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळायचे आहे। यामधले बबल्स कमी झाले की समजायचे आपले काजू असे तयार आहे। सर्वांनाच खूपच आवडले होते, मी बनवले तेव्हा अगदी मिनिटामध्ये साफ झाले होते। तर तुम्ही देखील बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।